अल्पवयीन विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणी शिक्षकाला 20 वर्ष सक्त मजुरी. विशेष न्यायालयाच्या कठोर निर्णय, 10,000चा दंडासह पॉक्सो अंतर्गत दोष रद्द. अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी शिक्षक विशाल लक्ष्मण बारगळ याला विशेष न्यायालयानं 20 वर्ष सक्त मजुरी व दंडाची शिक्षा सुनावली. या निर्णयामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. बालकांवरील गुन्ह्याविरोधात न्यायालयानं कठोर भूमिका घेतल्याचं स्पष्ट झालंय. 18 ऑगस्ट 2018 रोजी पीडिता नेहमीप्रमाणे आरोपीच्या स्पोकन इंग्लिश वर्गात गेली होती. आरोपीने इतर विद्यार्थ्यांना वर्ग संपल्याचं सांगून घरी पाठवलं आणि पीडितेला पाठांतर झालं नाही म्हणून सांगून थांबवलं. त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार करण्यात आला. घरी परतल्यानंतर पीडितेनं आईला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाणे इथं गुन्हा क्रमांक 415/18 नोंद करण्यात आला. आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 376, 377 तसेच पॉक्सो अंतर्गत कलम 3, 4, 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. प्राथमिक तपास PSI स्वाती देवडकर यांनी केला. त्यानंतर तत्कालीन DYSP नगर शहर संदीप मेटके यांनी सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. न्यायालयीन सुनावणीत पीडिता, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुप्रिया जगताप, जन्म नोंदणी अधिकारी व तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. तसेच वैद्यकीय तपासणी अहवाल व न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल निर्णायक पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात आला. सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट अनंत चौधरी यांनी प्रभावी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद व सादर पुरावे विचारात घेऊन विशेष न्यायाधीश डॉक्टर UJ मोरे यांनी आरोपीस दोषी ठरवत भारतीय दंड संहिता कलम 376(3) अंतर्गत 20 वर्ष सक्त मजुरी, 10,000 रुपये दंड न भरल्यास 6 महिने अतिरिक्त सक्त मजुरी, तसेच कलम 377 अंतर्गत 5 वर्ष सक्त मजुरी, 3,000 दंड न भरल्यास 1 महिना अतिरिक्त सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावली. या निकालामुळे बालकांवरील अत्याचार प्रकरणांमध्ये न्यायालयीन प्रक्रियेची काटेकोरता अधोरेखित झाली. समाजात कठोर संदेश गेला. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामणी, अहिल्यानगर.